नमस्कार दोस्तों, क्रिएटिव एजुकेशन महाराष्ट्र बोर्ड इस यूट्यूब चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज हम देखने वाले हैं 10th स्टैंडर्ड महाराष्ट्र बोर्ड मराठी। जो अक्षर भारती रहता है मराठी का, उसमें से ग्रामर देखने वाले हैं और ग्रामर का एक इंपॉर्टेंट पार्ट जिसको हम कहेंगे वाक्य प्रकार। तो वाक्य प्रकार के ऊपर आज हम डिस्कस करने वाले हैं। तो चलो जाते हैं आगे। लेकिन आगे जाने से पहले एक रिक्वेस्ट है दोस्तों, अगर आप हमारे चैनल पे नए हो, अब तक हमारा चैनल आपने सब्सक्राइब नहीं किया, तो प्लीज अभी के अभी चैनल को सब्सक्राइब करके उसके बाजू में एक बेल का बटन है, उसे भी दबाइए। तो चलो जाते हैं आगे। लेकिन आगे जाने से पहिले मी अभी आगे से बात करूंगा मराठी में। तर इथून पुढे आता आपण मराठीमध्ये बोलूयात। विषय आहे मराठी, त्याच्यामुळे मराठीतूनच झाला पाहिजे, पण तुम्हाला समजेल असं मी सांगेल। बघा मित्रांनो, या ठिकाणी वाक्यांचे एकूण 4 प्रकार आहेत। थोडंसं मी इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल, ज्या मुलांना मराठी येत नाही त्यांना शिकवायचा प्रयत्न करू। पहिला आहे विधानार्थी वाक्य। एकदम विधान, आपण विधानार्थी वाक्य म्हणजे बघा, हा गुलाब सुंदर आहे, तो तिथे शांत बसलेला आहे, मी दररोज अभ्यास करतो, मी शिकवतो, मी नेहमी बोलतो, मी नेहमी खरं बोलतो, तो नेहमी खरं बोलतो, तो नेहमी खोटं बोलतो, मी नेहमी खोटं बोलतो। अशा प्रकारची जी काही वाक्य आहेत, ज्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो। प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी पूर्णविराम असतो, हे लक्षात घ्या। आणि त्याचबरोबर इथे सुद्धा पूर्णविराम असतो। प्रश्नार्थी वाक्य, जिथे प्रश्न विचारला जातो, तिथे प्रश्नार्थी वाक्य। तुझं नाव काय? बरोबर? तुला कुठला विषय आवडतो? तुझं आवडतं पुस्तक कुठलं? तुझा आवडता लेखक कुठला? तुला कुठला रंग आवडतो? ओके. सचिनला कुठला रंग आवडतो? सचिन रोज शाळेत जातो का? सचिन दररोज शाळेत जातो का? सचिन क्रिकेट खेळतो का? सचिन लिहितो का, बोलतो का, वाचतो का? असं शेवटी ज्यावेळेस प्रश्नचिन्ह असेल ना मित्रांनो, त्याला आपण म्हणू प्रश्नार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य म्हणजे कमांड केलेली आहे, आज्ञा केलेली आहे, बाबा ऑर्डर सोडलेली आहे। चहा दे, पाणी पी, मुलांनो रांगेत जा, इकडे ये, तुझ्याकडे बघतोच, तो पहिला चष्मा काढ, तुझं बोलणं बंद कर, तू शांत बस। अशा प्रकारे ज्यावेळेस आज्ञा सोडल्या जातात, ऑर्डर सोडली जाते, त्याला आपण म्हणू शकतो आज्ञार्थी वाक्य। आज्ञा सोडली जाते आणि ज्याच्यावर आज्ञा सोडली जाते तो बोलतो, "ओ जी हुजीर मेरे आका", असं काहीतरी तो बोलतो। ती गोष्ट बाजूला ठेवा, पण आज्ञार्थी वाक्य म्हणजे आज्ञा करणं। ओके. त्याच्यानंतर उद्गारवाचक वाक्य, ज्यावेळेस अशा प्रकारे उद्गारवाचक चिन्ह येतो, अप्पप्पप्पप्पप्प, केवढा मोठा हत्ती, अरे बापरे, हे काय झालं, असं आपण बोलतो ना बऱ्याचदा। त्याला आपण म्हणतो उद्गारवाचक वाक्य। हा गुलाब किती सुंदर आहे, किती सुंदर आहे हा गुलाब, किती सुंदर आहे ताजमहल, किती सुंदर आहे XYZ, असं आपण बऱ्याचदा म्हणत असतो। तर याला आपण म्हणतो उद्गारवाचक वाक्य। तर आता आपल्याला काय असतं, की वाक्य प्रकार ओळखा, असा एक प्रश्न विचारला जातो आणि वाक्य रूपांतर असा सुद्धा प्रश्न विचारला जातो। तर आजचा आपला प्रश्न आहे बघा, या ठिकाणी आणखी तो प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर, विधानार्थी व आज्ञार्थी वाक्यांच्या शेवटी नेहमी पूर्णविराम देणं आवश्यक आहे। हा पूर्णविराम जर नाही दिला तर आपले मार्क जाऊ शकतात, हमारे मार्क्स जा सकते हैं। ओके, तो ये फुल स्टॉप देना बहुत जरुरी है। त्याच्यानंतर तसेच प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह, जे प्रश्नार्थी वाक्य आहे त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क देणं गरजेचं आहे आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह देणं गरजेचं आहे। तर आपले प्रश्न कसे आहेत आजचे, आपण आज फक्त वाक्याचा प्रकार जो आहे, तो प्रकार आपल्याला ओळखायला जो प्रश्न विचारला जातो त्या संदर्भातला आहे। म्हणजे प्रकार ओळखायचे कसे वाक्याचे, यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण वाक्याचं रूपांतर कसं करायचं, एखाद्या वाक्यामधून दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतर कसं करायचं, त्यावर आपण चर्चा करू। आता बघा, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य, या 4 पैकीच एखादं वाक्य दिलं जाईल, ते फक्त तुम्हाला ओळखायचं। आता इथं बघा, मुलांनो रांगेत चला, चल 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 मेरे हाती। तर पोरांना सांगितलंय, मुलांनो रांगेत चला, रांगेत चला, इकडं तिकडं फिरू नका। काय ऑर्डर सोडलेली, आज्ञा सोडले, म्हणजे हे वाक्य कुठलं झालं, आज्ञार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य झालं, एकदम साधा सोपा विषय मित्रांनो, आज्ञार्थी वाक्य झालं की नाही। त्याच्यानंतर, तुला पेढा आवडतो का, तुला पेढा आवडतो का, मित्रा लक्षात घे, प्रश्नचिन्ह आलं की बघायचंच नाही, प्रश्न काय वाचायचं नाही, पढ़ने का नहीं भाई साहब। अगर क्वेश्चन मार्क दिख रहा है, प्रश्न चिन्ह दिसतंय, तर टेन्शन घ्यायचंच नाही, डायरेक्ट प्रश्नार्थी वाक्य लिहून मोकळं व्हायचं। कुठलं वाक्य आहे बाबा, प्रश्नचिन्ह विचारलाय, प्रश्नार्थी वाक्य। मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट लक्षात घ्या, 2 प्रकारची वाक्य बघणं खूप गरजेचं आहे, कारण 2 मार्काचा प्रश्न, 2 प्रकारचे वाक्य। प्रश्नार्थी प्रश्नचिन्ह दिसलं ना तर प्रश्नार्थी वाक्य म्हणायचं, अशा प्रकारे उद्गार चिन्ह कुठेही दिसलं वाक्याच्या मध्ये, सरळ म्हणायचं उद्गारार्थी वाक्य, विषय संपला। ही 2 वाक्य ओळखणं खूप सोपं असतं। माझ्या घराजवळ झाड आहे, ना आज्ञा आहे, ना प्रश्न आहे, ना उद्गारवाचक, एकदम साधं सरळ वाक्य आहे, म्हणजे विधान केलेलं आहे, याला आपण म्हणू शकतो विधानार्थी वाक्य।
काय विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य आपण याला म्हणू शकतो. एकदम सोपं आहे. बघा प्रत्येक वाक्याचा नीट अभ्यास करा. अरे रे 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 आरा रा 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 खतरनाक. तर अरा रा 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 रा. पायाला किती लागलंय तुझ्या. अरा रा 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 रा. पायाला किती लागलंय तुझ्या. तर या ठिकाणी अशा प्रकारे हे उद्गार चिन्ह आहे म्हणून उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य याला आपण म्हणतो उद्गारवाचक वाक्य किंवा उद्गारार्थी वाक्य या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ओके. याच्यानंतर बघा इथं उद्गारार्थी म्हटलंय का उद्गारवाचक म्हटलंय ते जरा नीट बघून घ्या. तर याला आपण म्हणू शकतो उद्गारवाचक वाक्य. ठीक आहे. आता हे तुमच्या लक्षात आलंय. पुढचा मुद्दा शाब्बास. छान काम केलंस तू. अरे वा 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 वा. लय मोठा झेंडा लावला एव्हरेस्ट जाऊन. इथं उद्गार चिन्ह दिसतंय उद्गारार्थी वाक्य. शिस्तीने वागा. मुलांनी शिस्तीने वागलं पाहिजे मास्तर म्हणतात. शिस्तीने वागा. एक आज्ञा सोडलेली आहे मित्रा. आज्ञा सोडले म्हणजे कुठलं झालं आज्ञार्थी वाक्य झालं. तुझी शाळा कुठे आहे प्रश्न विचारलाय म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. दररोज शाळेत जावे विधानार्थी वाक्य. नुसतं जा म्हटलं तर रोज शाळेत जा नाही तुझा पाय मोडून टाकेन असं म्हटलं जातं. पण कोण मोडत नाही पाय. इथं तुम्हाला जावे म्हटलंय त्याच्यामुळे हे विधानार्थी वाक्य. किती सुंदर ताजमहल हा. किती सुंदर ताजमहल हा. उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणून उद्गारवाचक वाक्य. आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते विधानार्थी वाक्य. तर अशा प्रकारे आपण वाक्य प्रकार ओळखू शकतो. वाक्य प्रकार ओळखायला 2 मार्क असतात. हे 2 मार्क आपल्या हातामध्ये असतात. 4 वाक्यांचे प्रकार नीट आपण समजून घेतले पाहिजे मित्रांनो. तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. आता ह्या वाक्य प्रकारावरती आपण एक ऑनलाईन टेस्ट बनवली आपल्या वेबसाईटवरती. त्याची लिंक मी तुम्हाला नंतर देईल. पण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. पण आता सध्या आपण मित्रांनो इथेच थांबूयात आजच्या चर्चेमध्ये. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन वीडियो नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तो इसलिए प्लीज इस वीडियो को दोस्तों लाइक कीजिए. अगर आप हमारे यूट्यूब चैनल पर नए हो अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज अभी के अभी चैनल को सब्सक्राइब कीजिए और उसके बाजू में एक बेल का बटन है उससे भी दबाइए ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले आप तक पहुंचे. धन्यवाद सभी को दोस्तों. बाय.